दिवसभराच्या माझ्या धावपळीत माझी एक सहज कामाची पद्धत आहे, ती म्हणजे इकडून तिकडे जाताना मध्ये थोडा वेळ मिळाला तर मी आवर्जून पटकन इंटरनेटवर एकूण ताज्या घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करतो। तसा आत्ता दिवसभरातले माझे तास संपवून घरी येण्यासाठी निघालो आणि स्क्रोल तपासत होतो, त्यामधली सगळ्यात मोठी, सगळ्यात गंभीर, सगळ्यात धक्कादायक आणि या सगळ्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात धोकादायक बातमी समोर आली, ती म्हणजे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद बांगलादेशातनं निसटल्या, हेलिकॉप्टरमध्ये बसून भारतात आल्या, गाझियाबादमध्ये आपला एअरफोर्सचा तळ आहे, हिंदॉन नाव त्याचं, त्याच्यावर त्या उतरल्या। बांगलादेशच्या सैन्याने असं म्हणलंय की सत्ता त्यांनी ताब्यात घेतली आहे, म्हणून आता परिस्थिती सुरळीत आहे, तर नागरिकांनी सैन्यावर विश्वास ठेवावा। आणि मग नागरिकांचा मात्र हा जो एक घटक आहे तो प्रचंड मोर्चे घेऊन घोषणा देत पंतप्रधानांच्या घरातही घुसलाय आणि वेगवेगळे चॅनल्स आता ते आपल्याला दृश्य दाखवत आहेत। गेले काही महिने बांगलादेशमध्ये चालू असलेल्या घडामोडींना आता हा निर्णायक आकार आला आहे आणि तो आधी भारताला भयंकर धोकादायक आहे आणि म्हणून पाठोपाठ तो सगळ्या जगासाठी सुद्धा धोकादायक आहे। गेले काही महिने बांगलादेशमध्ये चालू होतं आंदोलन तिथल्या राखीव जागांच्या पद्धत आणि व्यवस्थेविरुद्ध। आपल्या देशाची फाळणी झाली आणि पाकिस्तान या नावाने इस्लामिक देश अस्तित्वात आला। त्या पाकिस्तानमध्ये 1947 पासून पूर्व पाकिस्तानवरच अन्याय अत्याचार होत होता आणि त्यातलं एक मुख्य कारण होतं पूर्व पाकिस्तानला वाटणारा बंगाली भाषेचा जबरदस्त अभिमान। त्यातून पुढे पूर्व पाकिस्तानात आत्ताच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांचे वडील म्हणजे शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभं राहिलं। अवामी लीग या पक्षाची स्थापना झाली, त्याने पाकिस्तानची निवडणूक लढवली आणि 1970 मध्ये अशी वेळ आणली की आता पाकिस्तानचे पंतप्रधानच मुळी व्हायला पाहिजेत शेख मुजीबुर रहमान। हे काही पश्चिम पाकिस्तानला मान्य नाही। त्यावेळच्या पश्चिम पाकिस्तानचा एक राजकीय नेता जुल्फिकार अली भुट्टो आणि त्याच्या पक्षाचं नाव पाकिस्तान पीपल्स पार्टी, त्यांनी पाकिस्तानच्या लष्कराचा सरसेनापती आणि आधीचा लष्करी हुकुमशहा जनरल अय्यूब खान हे पायउतार झाल्यावर त्यांच्या जागी जो पाकिस्तानचा प्रमुख झाला असा जनरल याह्या खान, तर जुल्फिकार अली भुट्टो याह्या खानच्या कानाला लागले आणि झालेल्या निवडणुकीचा निकाल रद्द होऊन काहीतरी रफादफा करून पण पाकिस्तानवर ही बंगाल्यांची सत्ता येता कामा नये। बंगाली दुबळे आहेत, बंगाली बावळट आहेत, ते तगडे नाहीत, ते लढू शकत नाहीत, एक बंगाली माणूस काय पंतप्रधान होणार, म्हणून ते टाळायला एकूण कट कारस्थानं केली। पण त्याच्याच परिणामातून स्वतंत्र बांगलादेश अस्तित्वात आला 25 मार्च 1971 ला। पण त्याच तारखेपासून जनरल याह्या खान
च्या लेखी सूचनांच्या नुसार पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याने स्वतःच्या जनतेवर भयानक अत्याचार सुरू केले। यावर एक अमेरिकन पत्रकार गॅरी बास याचं एक अभ्यासपूर्ण संशोधन आहे, सुमारे 700 पानी पुस्तक ब्लड टेलिग्राम। 1971 मध्ये पाकिस्तानातला अमेरिकेचा दूतावास एम्बसी, तिचं पूर्व पाकिस्तानातलं कार्यालय म्हणजे कॉन्सुलेट, तिथे कॉन्सल जनरल होता हा अमेरिकन अधिकारी आर्चर ब्लड। त्यांनी त्याच्या अमेरिकन कॉन्सुलेट याला जी सुरक्षितता आहे तिथे राहून त्यांनी 25 मार्चला आणि तिथपासूनच्या पुढच्या दिवस आणि महिन्यांमध्ये पूर्व पाकिस्तान उर्फ बांगलादेश आणि मुख्यतः ढाक्यामध्ये काय घडलं हे त्यांनी डोळ्यांनी पाहिलं। आणि डोळ्यांनी ते पाहत असताना वारंवार त्यांनी त्याचे टेलिग्राम अमेरिकेच्या सरकारला करत राहिले। त्यांनी डोळ्यांनी पाहिलं, याविषयीचे पुरावे आहेत की पाकिस्तानचं सैन्य पूर्व पाकिस्तान उर्फ बांगलादेशच्या निरपराध आणि निशस्त्र जनतेवर महाभयानक अत्याचार करत आहे। पुढे आढळून आलेल्या दस्तावेजांनी दाखवून दिलं की पाकिस्तानच्या सैन्याला लेखी आदेश होते की हे पूर्व पाकिस्तान मधले हिंदू पुरुष त्यांना मारा आणि हिंदू स्त्रियांच्यावर नेम धरून त्या हिंदू आहेत म्हणून बलात्कार करा, याचे सर्व लिखित आणि डॉक्युमेंटरी पुरावेत। एक कानामात्रा वेलांटी ना माझ्या मनची किंवा ना मी कुठलं तरी दस्तावेज आणि मूळच्या पुराव्यांच्या आधारावर मी काही मत बनवतोय ते सादर करतोय नाही, मी सांगतोय ही वस्तुनिष्ठ वस्तुस्थिती आहे। 1971 मध्ये भारतामध्ये 1 कोटी निर्वासित आले बांगलादेशातनं, त्यापैकी 97 लाख धर्मानी हिंदू होते। देश या अर्थाने बांगलादेशातले पण धर्मानी हिंदू असा नेम धरून तो अत्याचार चालू होता। पण त्यावेळी भारत बंगाल्यांच्या बाजूने उभा राहिला। त्यावेळी पंतप्रधान इंदिराजींनी भारताला एक जागतिक पातळीचं नेतृत्व देऊन त्यावेळच्या जगाचं जे शीतयुद्धाचं राजकारण आहे त्यामध्ये सोव्हिएट रशियाच्या रूपाने एक महाशक्ती आपल्या बाजूला ठेवली। मोठ्या दूरदृष्टीने आपल्या सैन्याला सुद्धा युद्धाच्या योजना स्ट्रॅटेजिक प्लॅन करायला सांगितले। त्या सगळ्याच्या परिणामातनं 3 डिसेंबर 1971ला युद्ध पेटलं। पण 13 दिवसात भारताचं सैन्य ढाक्यात पोचलं। पाकिस्तान चारी मुंड्या चीत। 16 डिसेंबर 1971ला पाकिस्तानच्या सैन्याच्या वतीने जनरल नियाझी, तो पाकिस्तानच्या सैन्याच्या पूर्व विभागाचा कमांडिंग ऑफिसर इन्चार्ज होता, त्यांनी मान खाली घालून शरणागतीची स्वाक्षरी केली। अधिकृतरित्या बांगलादेश हे राष्ट्र तर 25 मार्च 1971लाच अस्तित्वात आलं होतं, पण पाकिस्तानचा अंतिम पराभव 16 डिसेंबर 71ला आहे। तो भारताचा एक दैदिप्यमान क्षण आहे, पण त्या क्षणातच एक दुःख, एक दुर्दैव लपलेलं आहे। ते म्हणजे काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुद्धा तीच संधी होती, पण ती इंदिराजींनी घेतली नाही म्हणा, अगर त्या घेऊ शकल्या नाहीत म्हणा, तो एका स्वतंत्र विश्लेषणाचा विषय आहे। परत कधीतरी बोली नाही किंवा यावर काही जे काही अभ्यास करून मला म्हणायचंय ते 75 सोनेरी पानं या पुस्तकात आहे। पण एक दुःख हे आहे। दुसरं दुःख, पाकिस्तानी सैन्यानी आधीचा पूर्व पाकिस्तान की जो 25 मार्च 71 पासून घोषित झाला स्वतंत्र बांगलादेश म्हणून, तिथे केलेले अत्याचार, तिथे केलेल्या कत्तली, निरपराध्यांच्या हत्या, स्त्रियांचे
समूह या पातळीवर झालेले महाभयानक बलात्कार याबद्दल भारताने पाकिस्तानी सेनेला जबाबदार धरायला काहीच केलं नाही. खरं म्हणजे पाकिस्तान विरुद्ध आपण किमान बोलायचं तर युनायटेड नेशन्समध्ये सुद्धा जेनोसाइड वंशविच्छेद अशी केस करायला हवी होती. पाकिस्तानी सैन्याला आणि पाकिस्तानला जबाबदार धरायला होतं. काही न करता आपण पाकिस्तानचं 93,000 सैन्य आपल्या तुरुंगांच्या मध्ये जोपासलं आणि जुलै 1972 मध्ये सिमला करार झाल्यावर ते भारतीय पद्धतीने म्हणजे सन्मानाने सोडलं. सापाच्या पिल्लांना आपण हे 7 महिने आपण दूध पाजलं. ती सापाची पिल्ल परतली, ती डोक्यामध्ये धगधगती भारताबद्दलची सूड भावना घेऊनच. हे चित्र पाकिस्तानचं असं नका समजू. पाकिस्तानी सैन्य बांगलादेशात जेव्हा निरपराध्यांच्यावर अत्याचार करत होतं तेव्हा सुद्धा त्यांना सहकार्य करणारे घटक त्यावेळच्या 1971 आणि त्यानंतरच्या काळातल्या आधी पूर्व पाकिस्तान आणि नंतर बांगलादेश मध्ये त्यावेळी सुद्धा होते. बांगलादेश झाला स्वतंत्र, तो स्वतंत्र करण्यामध्ये भारताचा सिंहाचा वाटा आहे. आणि मग बांगलादेशच्या राष्ट्रपुरुष असं ज्यांना म्हणतात म्हणजे शेख हसीना वाजेद यांचे वडील, ते बांगलादेशचे पंतप्रधान झाले. त्यांनी बांगलादेशसाठी एक लिखित राज्यघटना तयार केली. शेख मुजीबुर रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली बांगलादेशची राज्यघटना बहुपक्षीय संसदीय लोकशाही या स्वरूपाची होती आणि ती सेक्युलर धर्मनिरपेक्ष राज्यघटना होती. त्या शेख मुजीब यांची हत्या केली त्यांच्याच लष्कर प्रमुखांनी, जनरल जियाउर रहमान, घरात घुसून. आणि आत्ताच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद त्यावेळी शिक्षणासाठी म्हणून तिथल्या ढाक्यातल्या घरात नव्हत्या म्हणून वाचल्या. बांगलादेशच्या राष्ट्रपुरुषाची हत्या करणाऱ्या या जियाउर रहमाननी एक राजकीय पक्ष स्थापन केला. त्याचं नाव बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP. तो सत्तेत आला आणि त्यांनी बांगलादेशची राज्यघटना बदलली आणि बांगलादेश केलं इस्लामिक रिपब्लिक. तर इस्लामिक रिपब्लिकचा अर्थ आहे की फक्त इस्लामला बांगलादेशमध्ये अधिकृत मान्यता आहे. मुस्लिम नसलेल्या व्यक्ती, त्यांचे धर्म यांना बांगलादेशच्या राज्यघटनेत अधिकार नाहीत, स्वातंत्र्य नाहीत, मूलभूत नाहीत, मानवाधिकार नाहीत. बांगलादेश या जियाउर रहमान म्हणजे ऑगस्ट 1975 पासून इस्लामिक रिपब्लिक आहे. शेख हसीना वाजेद यांनी ते बदलायचा प्रयत्न केला आणि पूर्ववत आपल्या वडिलांच्या काळाप्रमाणे बांगलादेश पुन्हा सेक्युलर नॅशनलिस्ट व्हावा असा राज्यघटनेत बदल, पण तो बांगलादेशच्या न्यायव्यवस्थेने हाणून पाडला. म्हणजे 71च्या युद्धाच्या आणि बांगलादेश मुक्तीच्या काळामध्ये ज्या शक्ती पाकिस्तानला सहकार्य करणाऱ्या होत्या, ज्या शक्ती चीनला सहकार्य पण करणाऱ्या होत्या आणि चीनच्या ताटाखालचं मांजर पण होत्या, त्या संघटित झाल्या एका बाजूला या BNP या पक्षाच्या रूपात. तो BNP स्थापन करणाऱ्या जनरल जियाउर रहमान यांची पत्नी म्हणजे बेगम खालेदा जिया, की ज्या नंतर BNPच्या नेत्या होत्या. 2 वेळा अशा आहेत की जेव्हा त्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. BNPचं राजकारण सर्वस्वी भारत विरोधी आहे, सर्वस्वी अतिरेकी इस्लामिक घटकांच्या बाजूनी आहे आणि BNPच्या राजकारणाचा भारत विरोधी भाग म्हणून BNP सर्वस्वी चीनच्या कलानी पण घेतं. त्या BNPच्या नेत्या शेख
बेगम खालेदा झिया त्या गेला काही काळ तुरुंगात आहेत भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून. आणि अवामी लीग पक्षाच्या आत्ताच्या नेत्या शेख हसीना वाजेद यांनी BNPवर बंदी घातली आहे. ती इथपर्यंत की आत्ताच्या फेब्रुवारीमध्ये बांगलादेशात निवडणुका झाल्या तर BNPनी त्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला. 71 मध्ये पाकिस्तानच्या अत्याचाराला बांगलादेशातल्या ज्या व्यक्ती किंवा घटकांनी मदत केली तर या शेख हसीना वाजेद यांनी अशा पाकिस्तानला मदत करणाऱ्या घटकांविरुद्ध कायदेशीर कारवाई चालू केली. आणि त्यातले काही मुल्ला मौलवी आहेत की ज्यांनी कत्तली करायला पाकिस्तानी सैन्याला मदत केली होती. हे बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व साक्षी पुराव्यांनी सिद्ध झालं. तर पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी अशा प्रकारे ते सिद्ध झाल्यावर त्या संबंधित मुल्ला मौलवींना फासावर लटकवलं. पण आत्ताच्या बांगलादेशात या घटनांची पण अस्वस्थता आहे. आत्ताच्या बांगलादेशात टोकाचा धर्मांध इस्लामिक असलेला मूलतत्ववादी असा फार मोठा घटक आहे की ज्यातले काही जण व्यक्तिगत दहशतवादाकडे सुद्धा वळतात. भारतामध्ये मुंबईमध्ये झालेल्या काही दहशतवादी घटनांची पाळंमुळं आणि धागेदोरे बांगलादेशापर्यंत पोचतात. पण हे जेव्हा पोचले तेव्हाही पंतप्रधान शेख हसीना वाजेद होत्या. त्यामुळे बांगलादेश सरकारने सुद्धा भारताला दहशतवादाविरुद्ध मदत केली आणि ते दहशतवादी कृत्य भारतात करून बांगलादेशात जरी जाऊन लपलेले असले तरी बांगलादेशच्या प्रशासनाने त्यांना पकडून भारताच्या हवाली केलं. पण अवामी लीगच्या विरुद्ध जो पक्ष आहे BNP बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हे जर सत्तेत असले तर ते बांगलादेशातल्या भारत विरोधी इस्लामिक दहशतवादाला खतपाणी घालतात, चालना देतात. BNP सत्तेत असताना आणि बेगम खालेदा झिया बांगलादेशच्या पंतप्रधान असताना तर एकेवेळी बांगलादेश रायफल्स BDR असं त्या युनिटचं नाव आहे त्याच्या लेफ्टनंट जनरलच्या मार्गदर्शनानुसार बांगलादेशचं सैन्य भारताच्या एका गावात शिरलं. त्यांनी त्या गावात आपला BSFचा तळ होता, गाव ताब्यात घेतलं. त्या तळाला सर्व बाजूंनी वेढलं. आपले 19 जवान बांगलादेशचं सैन्य पकडून घेऊन गेले. 20 त्यातल्या 19 जणांना मारलं आणि एकाला जिवंत परत पाठवलं निरोप द्यायला. आणि त्या 19 जणांना अशा आडव्या काठीला त्यांचे मृतदेह बांधलेले होते. असं भारताकडे की जणू BNPचं म्हणणं ही गिफ्ट आहे तुम्हाला. हे BNPचं राजकारण आहे, ही वर्तणूक आहे. आणि आत्ता गेले काही महिने बांगलादेशात जी खळबळ चालू आहे त्यामागे बांगलादेशातले हे टोकाचे इस्लामिक मूलतत्ववादी घटक पण आहेत. आणि आधी बंदी असलेला आणि नंतर निवडणुकांवर बहिष्कार टाकलेला हा BNP हा पक्ष सुद्धा आहे. आत्ता काही दिवसांपूर्वी बांगलादेशातल्या जमाते इस्लाम या संघटनेवर पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी बंदी जाहीर केली होती. जमाते इस्लामचा जो अन्वयार्थ सांगतं तो टोकाचा, तो विस्तारवादी, तो अत्यंत आक्रमक, अतिशय हिंसक, रक्तपाताला चालना देणारा अन्वयार्थ आहे. जमाते इस्लामचा जो अर्थ सांगते. जमाते इस्लामच्या तत्वज्ञानाचा जन्म भारतात आहे. उत्तर प्रदेशातलं देवबंद हे ठिकाण. आणि ही सुन्नी इस्लामची आवृत्ती असते. जमाते इस्लाम एवढं आक्रमक, हिंसक आणि बेकायदेशीर आहे की जमाते इस्लामवर सौदी अरेबियात सुद्धा बंदी आहे. आत्ताचा सौदी अरेबियाचा राजा
MBS मोहम्मद बिन सलमान त्यांनी बंदी घातली आहे. त्या जमाते इस्लामचा सुद्धा बांगलादेशामध्ये उत्माद चालला होता. पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी त्याला बंदी घातली 71 मध्ये आणि त्यानंतर पाकिस्तानला, पाकिस्तानच्या सैन्याला बांगलादेशी निरपराध जनतेवर अत्याचार, बलात्कार करायला मदत करणाऱ्या घटकांना न्यायालयापर्यंत जाऊन आधी गुन्हा सिद्ध झाल्यावर त्यांची फाशीपर्यंतची शिक्षा सुद्धा अंमलात आणली. या टप्प्यामध्ये जे आता आंदोलन चालू झालं त्याला सांगितलेलं निमित्त किंवा विषय आहे बांगलादेशात ज्या राखीव जागा आहेत त्यानुसार. तर 71च्या बांगलादेश मुक्तीच्या काळामध्ये जे बांगलादेश मुक्तीकरता लढले ते आणि त्यांचे वंशज त्यांना बांगलादेशच्या एकूण विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये 30% जास्ती राखीव जागा होत्या. आता काही घटकांचं बांगलादेशात म्हणणे की त्या फार आहेत, त्यांनी आमची संधी जातीये म्हणून आंदोलनं चालू होती. त्या आंदोलनांच्या काळात शेख हसीना वाजेद यांनी आंदोलन करणाऱ्यांचं वर्णन रजाकार असं केलं. आता हा रजाकार हा शब्द अगदी मूळचं इस्लामचं तत्वज्ञान पाहिलं तर मूळचा त्या शब्दाला एक पॉझिटिव्ह अर्थ आहे की धर्माची सेवा करणारे. पण इकडं आपल्या हैदराबादच्या निजामानी आणि 71 साली बांगलादेशातल्या धर्मांध, हिंसक, मूलतत्ववादी मुस्लिम मुल्ला मौलवींनी या शब्दाला वाईट आणि निगेटिव्ह अर्थ अंमलात आणला. तो म्हणजे धर्मांध असणे, काफिरांच्यावर अत्याचार करणे, कत्तली करणे इत्यादी. तेव्हा आंदोलन करणाऱ्यांना उद्देशून शेख हसीना वाजेद यांनी रजाकार हा शब्द उच्चारला तर बांगलादेशातलं आंदोलन आणखी पेटलं आणि रस्त्यावर आलेले हजारो जण आम्ही रजाकार आहोत अशा घोषणा त्यांनी देणं चालू केलं. शेख हसीना वाजेद यांनी आता जाहीर पण केलं होतं की आपण हा प्रश्न शांततेने मिटवू. त्यांनी राखीव जागाही प्रमाण कमी करून ते 30पेक्षा जास्ती, काहींचं म्हणणे जवळजवळ 50% होत्या राखीव जागा, ते त्यांनी 7%च्याही खाली आणल्या. पण आंदोलन शमलं नाही. सरळ याचा अर्थ आहे की आंदोलनाचा हेतूच मुळी शेख हसीना वाजेद यांना घालवणे आणि बांगलादेशातल्या धर्मांध इस्लामिक शक्तींचा विजय घडवून आणणे. यामागे एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला चीन असू शकतं असं म्हणतो मी. आहेच असं अजून तरी विधान करत नाहीये. पण पंतप्रधान पदावर असताना आणि आज हेलिकॉप्टरमध्ये बसून भारतामध्ये दुर्दैवानी शब्द पळून येणे, तशा येण्यापूर्वी शेख हसीना वाजेद म्हणले आहेत. पहिल्यांदा तर फेब्रुवारी जेव्हा निवडणुका होत्या त्या काळामध्ये त्या म्हणल्या आहेत की त्यांना अमेरिकेच्या काही ऑफर होत्या. अमेरिकेचं म्हणणं त्यांनी ऐकलं असतं तर त्यांना निवडणूक सोपी गेली असती. पण त्या अमेरिकेच्या ताटाखालचं मांजर बनायला नकार देत असल्यामुळे अमेरिकेने बांगलादेशातली निवडणूक शेख हसीना वाजेद आणि अवामी लीगनी जिंकू नये याकरता प्रयत्न केले. असं सगळं त्या निवडणुका जिंकल्यावर शेख हसीना वाजेद स्पष्टपणे म्हटल्या होत्या. आणि तसंच आत्ता अलीकडे फार काळ नाही झाला त्यांनी विधान केलं होतं की बांगलादेश किंवा भारतातला सुद्धा एक भाग तुकडा तोडून त्या भागाचं एक स्वतंत्र ख्रिश्चन राष्ट्र तयार करण्याचे अमेरिका आणि काही शक्तींचे प्रयत्न चालू आहेत. चीनबद्दलही हेच आहे. भारताच्या पूर्वांचल उर्फ ज्याला रूढार्थाने आपण ईशान्य भारत म्हणतो, नागालँड, मणिपूर, मिझोराम इत्यादी, इकडे पूर्वीपासून ज्या भारतविरोधी शक्ती आहेत, जी सशस्त्र आंदोलन आहेत, त्यांना पैसा, दारुगोळा, प्रशिक्षण चीननी पुरवलेले. भारताने सुद्धा केंद्रामध्ये सत्तेमध्ये आलटून पालटून वेगवेगळे पक्ष असताना सुद्धा तिकडे काही ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारताच्या त्या भागातून हाकलून पण दिलंय, पर्सोना नॉन ग्रेटा असं म्हणून. तेव्हा बांगलादेशातल्या ह्या सगळ्या घडामोडी अख्ख्या जगाकरता महत्वाच्या आणि गंभीर आहेत.
अगदी अलीकडेपर्यंत भारताने एक अधिकृत भूमिका घेतली होती की जणू हे जे घडतंय हा बांगलादेशचा अंतर्गत प्रश्न आहे. भारताने अशी भूमिका घेतल्यावर बांगलादेशचे एक थोर विचारवंत आणि एक थोर आदर्श कार्यकर्ता असलेले मोहम्मद युनूस म्हणजे ग्रामीण बँकेच्या माध्यमातून ज्यांनी गोरगरिबांना छोटी छोटी कर्ज देणे पण त्यातून त्या गोरगरिबांची गरिबी दूर होऊन त्यांना सन्मानाने जगता येणे हे लाखो जणांकरता त्यांनी केलं. असे बांगलादेशातले बँकर, गरिबांचे बँकर, त्यांना नोबेल पुरस्कारच आहे. पुढे बांगलादेशच्या राज्यकर्त्यांशी त्यांचं पण फाटलं. एकेवेळी दुर्दैवाने मोहम्मद युनूस यांना बांगलादेशच्या सरकार हेच शेख हसीना वाजेद यांनी तुरुंगात पण टाकलं. एकेवेळी मोहम्मद युनूस यांचं बांगलादेशात एक असं स्थानही तयार झालं होतं की जर त्यांनी ठरवलं राजकारणात यायचं तर ते पंतप्रधान राष्ट्रपती होऊ शकले असते. ते मोहम्मद युनूस भारताला म्हणाले की बांगलादेशात जे घडतंय ते कृपा करून तुम्ही बांगलादेशचा अंतर्गत प्रश्न म्हणून कानाडोळा करू नका. दुर्दैवाने आता ती परिस्थिती समोर आलेली आहे. केवळ भारताच्या नाही, जगाच्या. जगामध्ये तर सध्या एका बाजूला रशिया युक्रेन युद्ध की ज्याचा मोठा भडका सगळ्या जगाला कधी पण त्याच्या आगीच्या ज्वाळा वेढू शकतात. ते चालू असताना अजून इस्रायल हमास 7 ऑक्टोबर 2023 पासून चालू आहे. त्याची व्याप्ती खरं म्हणजे वाढतेच आहे. आणि इराणमध्ये असताना हमासचा प्रमुख इस्माईल हानिये ह्याला मारला. अजूनही त्याच्यावरनं वादविवाद चालू आहेत, कसा मारला आणि कोणी मारला. पण त्याचवेळी इस्रायलनी लेबनॉनमध्ये पण आवश्यक तो हल्ला करून ज्याला हिजबुल्लाचा ओसामा बिन लादेन म्हटलं जात होतं त्याला मारला. कुठल्याही क्षणी एकीकडे मी हे बोलत असतानाच्या काळात सुद्धा तिकडं लेबनॉनमधल्या हिजबुल्ला संघटनेच्या द्वारा इस्रायलवर हल्ला चालू होऊ शकतो. इराण कधी पण त्यांना वाटणाऱ्या तऱ्हेने इस्रायलवर हल्ला करू शकतो. अमेरिकेने आपलं सैन्य पण जास्ती तैनात केलं. आपला एअरफोर्स पण इस्रायलच्या रक्षणासाठी तैनात केला. भूमध्य समुद्रामध्ये इस्रायलच्या बाजूला तर अमेरिकेने आणून आपले नेव्ही आपली आणून दाखल केली आहे. जगामध्ये हे सगळं घडत असताना तिकडे चीन सुद्धा कधी पण तैवानवर प्रत्यक्ष लष्करी कारवाई करेल, कारण चीनचं म्हणणं आहे तैवान आमचाच आहे. कदाचित मी म्हणेन थोडा कमी विचार करणाऱ्यांना असं वाटत असेल की हे सगळं कुठेतरी लांब चाललंय, भारत त्यापासून वेगळा आहे, अलिप्त आहे, आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे वगैरे वगैरे. मुळात तो सुद्धा गैरसमज होताच. पण आता तर बांगलादेशमधल्या घडामोडींच्या रूपाने त्या ज्वाळा आता थेट आपल्या उंबरठ्यापर्यंत आल्या. जगाला धोका आहे, तो जगातला पहिला धोका आपल्याकरता आहे. आणि बांगलादेश टोकाच्या धर्मांध रक्तपाती इस्लामिक शक्तींच्या हातात जाताना दिसतो आहे. शेख हसीना वाजेद पंतप्रधान असताना सुद्धा बांगलादेशामध्ये भारताचा टोकाचा तीव्र द्वेष करणारे घटक होते. तुम्ही भारताचा सुद्धा आपण अजून 15 सेकंदांनी म्हणू. बांगलादेशातले हिंदू म्हणजे ते नागरिक बांगलादेशचे आहेत, बांगलादेशच्या राज्यघटनेनुसार आहेत. पहिल्यांदा 1971 मध्ये त्यांना त्यांचे धार्मिक इत्यादी अधिकार होते. पण 75 पासून जी इस्लामिक राज्यघटना आली आणि शेख हसीना वाजेद यांनी पुन्हा ती सेक्युलर राज्यघटना करायचा प्रयत्न केला, तो बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळला. तर बांगलादेशातल्या हिंदूंचं सुद्धा जीवन, अस्तित्व, अब्रू, पैसा सगळं धोक्यात आहे. आणि ती परंपरा गेले सर्व काळ बांगलादेशातही चालू आहे. हे सगळं
पाकिस्तानात सुद्धा घडतंच आहे. पण आता तर त्या बांगलादेशमध्ये भारताचा टोकाचा द्वेष करणारा जो घटक आहे त्यांच्या हातात सत्ता जाताना दिसते बांगलादेशची. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे का नाही मला कल्पना नाही आहे. आत्ता नुकत्याच झालेल्या क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात दुर्दैवाने जेव्हा भारताची ऑस्ट्रेलियाकडून हार झाली त्यावेळेला जणू एखादा मोठा उत्सव असल्यासारखा आनंद बांगलादेश आणि ढाक्यामध्ये प्रचंड साजरा करणारे हजारोंच्या संख्येने बांगलादेशी लहान मुलं स्त्री पुरुष होते. त्यांना आनंद भारत हरला. बस डोक्यामध्ये भारताबद्दलचा काफिरांबद्दलचा इतका टोकाचा तीव्र द्वेष की आम्ही हरलो हे महत्वाचं नाही आहे. ऑस्ट्रेलियाने शेवटी भारताला चेचला ना. किंवा भारत बांगलादेश मॅचमध्ये सुद्धा जर एखाद्या मॅचमध्ये बांगलादेशचा विजय झाला तर बांगलादेशनी तो विजय अतिशय विषारी, निगेटिव्ह आणि धर्मांध पद्धतीने सुद्धा साजरा केलाय. आज जे घडतंय त्याचा अर्थ आहे की त्या भारत विरोधी धर्मांध इस्लामिक शक्तींच्या हातात बांगलादेश जातो आहे. ते होणे म्हणजे भारताच्या दोन्ही बाजूंना लगेचचे जे शेजारी आहेत हे धर्मांध इस्लामिक राजवट असलेले शेजारी, त्या दोन्हींना जागतिक राजकारणामध्ये काही प्रमाणात अमेरिकेची मदत, पण सगळ्यात मुख्य ठामपणे त्यांच्या पाठीशी चीन. त्यामुळे लष्करी जाणकार कायम सांगतात की नजीकच्या भविष्यकाळात भारतावर वेळ येऊ शकते एका वेळी 2 आघाड्यांवर लढण्याची, 2 फ्रंट वॉर. त्याचा अभ्यास करून अनेक जाणकार म्हणाले की 2 नाही 2.5 फ्रंट वॉर. की 2.5 म्हणजे 0.5 कोणते, तर एका बाजूला चीन आणि पाकिस्तानची युती आणि ते दोघं मिळून एका वेळी भारतावर हल्ला चढवतील म्हणजे भारताला एका वेळी 2 आघाड्यांवर लढावं लागेल. त्या चीनचा भारताच्या अंतर्गत वावरणारा ॲडव्हान्स एजंट म्हणजे नक्षलवादी आणि पाकिस्तानचा ॲडव्हान्स एजंट म्हणजे भारताच्या अंतर्गत असलेले इस्लामिक दहशतवादी, टोकाचे धर्मांध. जाणकार म्हणाले या दोघांना मिळून 0.5. आणि मग ते म्हणाले की बाहेरून या 2 शक्ती जेव्हा भारतावर हल्ला करतील आणि भारतीय सैन्याला एका वेळी 2 आघाड्यांवर लढायला भाग पाडतील त्यावेळेला देशांतर्गत सुद्धा ह्या ज्या देशद्रोही, धर्मांध, लोकशाही, राज्यघटना काही न मानणाऱ्या या शक्ती की ज्यांची मिलीभगत आहे, भारतांतर्गत इस्लामिक आणि नक्षलवादी शक्तींची मिलीभगत आहे याचे भरपूर पुरावे सरकारकडे पण आहेत आणि ते वेळोवेळी बाहेर येत असतात. तर 2.5 म्हणजे हे बाहेरून हल्ला 2 आघाड्या आणि हे देशांतर्गत त्याच वेळी उठाव करतील असे 0.5. जबकि मी काय म्हणत आलोय की त्यांचं पोटेन्शियल नुसतं 0.5चं नाहीये. देशाबाहेरून 2 शक्ती एका वेळी हल्ला एकमेकाशी कोऑर्डिनेशन करून आणि देशांतर्गत सुद्धा 2 आघाड्या त्या पण एकमेकाशी नीट कोऑर्डिनेशन करून. पण आता तर जर 2 फ्रंट वॉर असेल तर बांगलादेश या धर्मांध इस्लामिक शक्तींच्या ताब्यात जाण्यामुळे 3 फ्रंट वॉर होऊ शकतं. मग ते 2.5 तसं नसून ते 3.5 होतं. हा काळ भारताला अत्यंत धोकादायक आहे. तो जगासाठी सुद्धा धोकादायक आहे. आणि माझं तर निश्चित म्हणणं आहे की भारताने बांगलादेशमधल्या घडामोडींकडे अलिप्तपणे पाहण्याचे दिवस आता संपले. जे चालू आहे ते काहीतरी बांगलादेशचा अंतर्गत प्रश्न हे म्हणण्याचे सुद्धा दिवस संपले. हे जे बांगलादेशचा एक दूरदृष्टा नेता मोहम्मद युनुस यांच्या मताशी मी पण सहमत आहे. तेव्हा काही ना काहीतरी होऊन भारताला एका योग्य तऱ्हेची मध्यस्थी करावी लागणार. त्यासाठी सगळ्या जगाचं राजकारण सुद्धा भारताच्या बाजूने आणावं लागणार. भारतासाठी आणि जगासाठी एक अत्यंत कठीण आणि आव्हानाचा कालखंड चालू झाला आहे हे निश्चित.